नमस्कार, मी पत्रकार राजेंद्र जोशी. आजचा नवा विषय. महाराष्ट्रात सध्या वैद्यकीय महाविद्यालयांचं अक्षरशः पीक आलंय असं म्हणायला हरकत नाही. हो, अगदी बरोबर. दर काही महिन्यांनी एका नव्या कॉलेजची घोषणा होतेच. म्हणजे एखाद्या नव्या साखर कारखान्याची किंवा सूतगिरणीची घोषणा व्हावी ना, तशी एका नव्या भव्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा होते. बातम्यांमध्ये फोटो येतात, इमारतींचे मोठे प्लॅन शेअर केले जातात. हो, आणि हे सगळं वरवर पाहतं खूप प्रगतिशील वाटतं. नक्कीच वाटतं. पण ह्या सगळ्या झगमगाटामागे एक अतिशय धक्कादायक सत्य लपलेलं आहे. सत्य हे आहे की या नव्या इमारतींच्या नादात आपण महाराष्ट्रात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या म्हणजे पीजीच्या जागा गमावतोय. आणि तो आकडा लहान नाहीये. अजिबात नाही. तब्बल 600हून अधिक जागा आपण गमावल्या आहेत. आणि का? कारण या चकचकीत इमारतींमध्ये शिकवायला शिक्षकच उरलेले नाहीत. हेच तर सर्वात मोठं दुर्दैव आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच वास्तवाचा वेध घेणार आहोत. कारण 600 जागा गमावणं म्हणजे राज्यात दरवर्षी 600 तज्ञ डॉक्टर्स कमी तयार होणं. आणि याचा थेट फटका शेवटी कोणाला बसणार आहे? आपल्यालाच. जेव्हा आपण उपचारासाठी रांगेत उभे असू तेव्हा आपल्याला हे जाणवेल. अगदी बरोबर. आणि हा विरोधाभास समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एका बाजूला केंद्र सरकार देशभरात पीजीच्या जागा वाढवत आहे, नवीन धोरणे आणत आहे. हो, आपण वाचतोच बातम्यांमध्ये. आणि दुसरीकडे महाराष्ट्र मात्र या शर्यतीत वेगाने मागे पडत चालला आहे. हे बघा, वैद्यकीय महाविद्यालये ही केवळ सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारतींवर किंवा रोबोटिक मशीन्सवर चालत नाहीत. बरोबर, त्यांना चालवणारी माणसं लागतात. अगदी. ती चालतात तिथे असलेल्या मानवी संसाधनावर, म्हणजे तज्ज्ञ प्राध्यापकांवर. आज आपण उपलब्ध माहिती, अहवाल आणि प्रत्यक्ष घटनांच्या आधारे हे समजून घेणार आहोत की ही शिक्षकांची एवढी भीषण कमतरता का निर्माण झाली आहे. आणि मला वाटतं आपण त्या प्रशासकीय खेळावरही बोललं पाहिजे. योगाची म्हणजे NMCची दिशाभूल कशी केली जातीये आणि ह्या सगळ्याला पोखरून काढणारी कंत्राटी भरतीमधील भ्रष्टाचाराची कीड नेमकं कसं काम करते हे आपण पाहणार आहोत. हे 600 जागा गमावणं हा केवळ कागदावरचा आकडा नाहीये. जेव्हा मी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा डेटा पाहत होतो ना, अच्छा. तेव्हा मला खरोखरच धक्का बसला. तिथे चक्क 7 विभागांना प्राध्यापकच नाहीयेत. अरे बापरे, 7 विभाग? हो, 7 विभाग. आणि केवळ याच एका कारणामुळं कोल्हापूरच्या कॉलेजला पीजीच्या 23 जागा गमावल्या लागल्या आहेत. आणि सहयोगी प्राध्यापकांची कमतरता वगैरे धरून तर हा आकडा 40 वर जातो. हो, म्हणजे हे अगदी असं आहे की आपण करोडो रुपये खर्चून एक अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर बांधलंय. अगदी. तिथे परदेशातून रोबोटिक मशीन्स आणून ठेवल्या आहेत, पण प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यासाठी तिथे सर्जनच नेमलेला नाहीये. तुमचं ऑपरेशन थिएटरचं उदाहरण या परिस्थितीला अगदी चपखल लागू पडतं. पायाभूत सुविधा आहेत, विद्यार्थी प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत, पण शिक्षकच नाहीत. आणि मुळात या जागा का नाकारल्या जातात यामागचं जे मॅथमॅटिक्स आहे ना, ते आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे NMCचे जे नियम आहेत ते? हो, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे नियम या बाबतीत अत्यंत कडक आणि स्पष्ट आहेत. त्यांच्या सूत्रानुसार एका प्राध्यापकामागे 3 पदव्युत्तर विद्यार्थी आणि एका सहयोगी प्राध्यापकामागे 2 विद्यार्थी प्रवेशास मंजुरी मिळते. अच्छा, म्हणजे हा थेट रेशो आहे. हो. आता विचार करा, जर तुमच्याकडे वरिष्ठ प्राध्यापकच नसतील तर त्या विभागाचा पायाच कोसळतो. आणि कोल्हापूर हे काही एकमेव उदाहरण नाही बरं का. अजूनही कॉलेजेस आहेत. हो तर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने म्हणजे MUHSने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलाय. हो, मी वाचला तो अहवाल. त्यातील आकडेवारी तर अधिकच चिंताजनक आहे. राज्यातील 25 पैकी तब्बल 10 वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षकांची 50% अधिक पदे रिक्त आहेत. विचार करा, 50% अधिक. रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उदाहरण घ्या. तिथे अवघे 12% शिक्षक उपलब्ध आहेत. फक्त 12%. हो, आणि सर्वात भयानक म्हणजे तिथे एकाही विभागाला प्राध्यापक नाही. नव्याने सुरू झालेल्या परभणी आणि साताऱ्यातील कॉलेजेसमध्ये हा शिक्षक वर्ग अनुक्रमे फक्त 34% आणि 40% इतकाच आहे. बरोबर. आणि तिथेच खरी गोम आहे. जर तुमच्याकडे प्राध्यापकच नाहीत, 50%हून अधिक पदे रिक्त आहेत, तर मुळात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर होतच आहे. ते तर आहेच. पण त्याहीपेक्षा मोठा प्रश्न हा आहे की या नव्या महाविद्यालयांना मान्यता कशी मिळते? नक्कीच. हाच तर सर्वात मोठा विरोधाभास आहे.
जर रत्नागिरीत फक्त 12% स्टाफ आहे तर NMCचे कडक नियम असताना त्यांना कॉलेज सुरू करायला किंवा चालू ठेवायला मान्यता मिळतेच कशी? हा प्रश्न पडणं साहजिक आहे. आयोगाचे अधिकारी जेव्हा तपासणीला येतात तेव्हा त्यांना हे रिकामे वॉर्ड्स आणि रिकामे क्लासरूम्स दिसत नाहीत का? इथेच या व्यवस्थेतील सर्वात मोठा प्रशासकीय लबाडीचा प्रवेश होतो. याला आपण काय म्हणतो त्याला, प्रतिनियुक्तीची लबाडी म्हणू शकतो. प्रतिनियुक्तीची लबाडी म्हणजे नेमकं काय? वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने गेल्या 3 दशकांपासून यातून एक पळवाट शोधून काढली आहे. आणि आता तर त्या पळवाटेचा अक्षरशः महामार्ग झालाय. असं काय करतात ते? होतं असं की जेव्हा NMCचं पथक महाविद्यालयात तपासणीसाठी येणार असतं, याची पूर्वकल्पना संचालनालयाला मिळते. अच्छा, म्हणजे त्यांना आधीच माहीत असतं. हो, मग ते तात्काळ राज्यातील इतर जुन्या वैद्यकीय महाविद्यालयांतील जसे की मुंबई किंवा पुणे येथील शिक्षकांना या नवीन महाविद्यालयांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्तीवर पाठवण्याचे रातोरात आदेश काढतात. अरे बापरे, म्हणजे आपण अक्षरशः भाड्याने शिक्षक आणून तपासणी अधिकाऱ्यांना मूर्ख बनवतोय. अगदी तसंच. हे तर एखाद्या बी ग्रेड सिनेमातल्या कथेसारखं वाटतंय, जिथे तपासणी अधिकारी प्रेक्षक आहेत आणि एकाच कलाकाराला वेषांतर करून वेगवेगळ्या मंचांवर उभं केलं जात आहे. अगदी अचूक ओळखलत. सकाळी मुंबईच्या कॉलेजमध्ये तोच डॉक्टर शिकवतोय आणि दुसऱ्या दिवशी तोच डॉक्टर रत्नागिरीत जाऊन कोट घालून उभा राहतोय की मी इथला प्राध्यापक आहे. तुमचं बी ग्रेड सिनेमाचं वर्णन तंतोतंत जुळतं या परिस्थितीला. कागदोपत्री आणि प्रत्यक्ष तपासणीच्या दिवशी अधिकाऱ्यांना तिथे शिक्षक हजर दिसतात, निकष पूर्ण झालेले दिसतात. आणि मग कॉलेजला मंजुरी मिळून जाते. हो, महाविद्यालयाला मंजुरी मिळते. आणि एकदा का ते तपासणी पथक माघारी गेलं की हे प्रतिनियुक्तीवर आलेले शिक्षक दुसऱ्याच दिवशी पुन्हा आपल्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी म्हणजे मुंबई पुण्याला परततात. हे तर सरळ सरळ फसवणूक आहे. हे सगळं इतकं उघडपणे चालतं की MUHSने आपल्या अहवालात वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या या लबाडीवर स्पष्ट बोट ठेवलं आहे. तरीही शासन याकडे दुर्लक्ष करतंय. हो, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. कारण नवीन महाविद्यालयांच्या घोषणा करण्यात, इमारतींच्या बांधकामाची कंत्राटे काढण्यात जे स्वारस्य असतं ना, ते पगार देण्यामध्ये किंवा कायमस्वरूपी पदे भरण्यामध्ये नसतं. आणि या डेप्युटेशनच्या खेळामुळे केवळ नवीन कॉलेजेसच नाहीत पण जुन्या कॉलेजेसचंही नुकसान होत असेल ना, कारण तिथले शिक्षक तुम्ही दुसरीकडे पाठवताय. अगदी बरोबर. मी कुठेतरी वाचलं होतं की मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज म्हणजे जे हॉस्पिटलचं जे कॉलेज आहे, हो, जे अतिशय नामांकित आहे. हो, जे 1845 साली स्थापन झालेलं देशातील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे, तिथे आजही 10% शिक्षकांची कमतरता आहे. हे कसे शक्य आहे? शक्य आहे कारण ग्रँट मेडिकल कॉलेजसारख्या जुन्या संस्थांना या नव्या संस्थांचा डोलारा सांभाळण्यासाठी डोनर म्हणून वापरलं जातं. डोनर? हो, म्हणजे तिथून शिक्षक सतत हलवले जातात. हो, तिथल्या शिक्षकांना सतत इतरत्र प्रतिनियुक्तीवर पाठवलं जातं, ज्यामुळे साहजिकच त्यांच्या स्वतःच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. हे तर अतिशय भयानक आहे. आता हा सगळा प्रशासकीय खेळ आपण पाहिला, पण यातून एक अतिशय मूलभूत प्रश्न निर्माण होतो, ज्याच्या मुळाशी आपण जाणं गरजेचं आहे. कोणता प्रश्न? तो म्हणजे मुळात डॉक्टर या सरकारी शिक्षण क्षेत्रात का येत नाहीत आणि आले तरी ते टिकत का नाहीत? बरोबर. या टंचाईची मूळ कारणे काय आहेत? आपण नेहमी डॉक्टरांना दोष देतो की ते सरकारी सेवेत येत नाहीत, पण यामागे काही प्रशासकीय आणि धोरणात्मक त्रुटी नक्कीच असाव्यात. अत्यंत गंभीर त्रुटी आहेत आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला मेडिकल टीचर तयार होण्याची जी पूर्ण प्रक्रिया आहे ना, ती समजून घ्यावी लागेल. ती प्रक्रिया किती मोठी असते? एक वैद्यकीय शिक्षक तयार होण्यासाठी किमान 27 वर्षांचा कालावधी लागतो. 27 वर्ष? अरे बापरे, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा जवळपास 1/3 भाग. अगदी तसंच. बघा, 5.5 वर्षांचं MBBS, त्यानंतर ग्रामीण भागातील अनिवार्य सेवा, मग पदव्युत्तर शिक्षणाची म्हणजे PGची 3 वर्ष. आणि तिथेच थांबत नाही, बरोबर? नाही, त्यानंतर वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून काही वर्ष काम करावं लागतं. असा हा सगळा प्रदीर्घ प्रवास असतो. हा काही एखादा सॉफ्टवेअरचा 6 महिन्यांचा कोर्स नाही जो रातोरात पूर्ण होईल. अगदी बरोबर. ही खूप मोठी बौद्धिक आणि वेळेची गुंतवणूक आहे. आणि एवढी वर्ष दिल्यानंतर व्यवस्थेत आल्यावर त्यांना काय मिळतं? काय मिळतं? तर स्थिरतेचा अभाव. पूर्वी तदर्थ पदोन्नती नावाचा एक हुकमी मार्ग होता. तदर्थ पदोन्नती म्हणजे नेमकं काय? म्हणजे खातेनिहाय निवड समितीमार्फत शिक्षकांना एका पायरीने वर पदोन्नती दिली जायची आणि खालच्या रिक्त जागी तरुण PG डॉक्टर्सना अधिव्याख्याता म्हणून नोकरीत सामावून घेतलं जायचं. अच्छा, म्हणजे एक सिस्टीम होती प्रगतीची. हो, पण आता शासनाने ही तदर्थ पदोन्नतीची प्रक्रियाच गोंडाळून ठेवली आहे.
आणि जी राज्य लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे MPSC मार्फत कायमस्वरूपी भरती होते ती तर वेळेवर होतच नसेल. ती प्रक्रिया इतकी संथ आहे की अनेक वर्ष भरतीच निघत नाही. मग साहजिकच प्रगतीचे मार्ग बंद झाल्यामुळे हे उच्च शिक्षित डॉक्टर अशा ठिकाणी जातात जिथे त्यांना स्थिरता, सन्मान आणि योग्य आर्थिक मोबदला मिळतो. याचंच एक उत्तम आणि ताजं उदाहरण म्हणजे नागपूर, नाही का? हो, बरोबर ओळखलत. मी नागपूर एम्सबद्दल वाचलं होतं. तिथे राज्यातील शासकीय महाविद्यालयांमधील अनेक शिक्षक स्थलांतरित झाले आहेत. असं का झालं? त्याचं कारण अगदी स्पष्ट आहे. एम्समध्ये राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील शिक्षकांना मिळणाऱ्या वेतनाच्या तब्बल 1.5 पट वेतन मिळतं. 1.5 पट? म्हणजे हा फरक खूपच मोठा आहे. हो, आणि वेतनापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एम्स ही केंद्रीय संस्था असल्यामुळे तिथे राज्य सरकारच्या बदल्यांच्या धोरणाचा फटका बसत नाही. अच्छा, म्हणजे तिथे बदल्यांची भीती नाही. अगदी. राज्य शासनाच्या सेवेत असताना डोक्यावर सतत बदलीची टांगती तलवार असते. आज तुम्ही नागपुरात आहात, उद्या तुम्हाला चंद्रपूरला पाठवतील, परवा गोंदियाला. म्हणजे स्थैर्य अजिबातच नाही. एम्समध्ये ही असुरक्षितता नाही, तिथे स्थिरता आहे. साहजिकच नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक उत्कृष्ट शिक्षकांनी थेट एम्सची वाट धरली आणि राज्य शासनाच्या जागा मोकळ्या झाल्या. हे अगदी लॉजिकल आहे. जिथे चांगली संधी आणि स्थिरता मिळेल तिथे कोणतीही शहाणी व्यक्ती जाईल. नक्कीच. आणि हां, आता झाला शहरातला भाग. पण जे नवीन कॉलेजेस ग्रामीण किंवा निमशहरी भागात उघडले जात आहेत तिथे तर शिक्षक अजिबातच जायला तयार नसतात असं मी ऐकलंय. तिथे काय समस्या आहे? तिथे एक वेगळीच दरी आहे, शहरी विरुद्ध ग्रामीण. जे शिक्षक महानगरांमध्ये काम करत आहेत ते ग्रामीण भागात जाण्यास उत्सुक नसतात आणि त्यामागे ठोस आर्थिक आणि कौटुंबिक कारणे आहेत. आर्थिक कारणं म्हणजे पगारात तफावत असते का? हो, सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे घरभाडे भत्त्यातील फरक. म्हणजे HRA. जर एखाद्या प्राध्यापकाची मुंबईहून एखाद्या ग्रामीण भागात बदली केली तर या HRAच्या फरकामुळे त्याच्या वेतनात चक्क 40,000 रुपयांची घट होते. 40,000 रुपये? म्हणजे तुम्ही बदली करून एका दुर्गम भागात जायचं जिथे सुविधा कमी आहेत आणि वरून तुमच्याच खिशातले 40,000 रुपये दरमहा कमी होणार. हे कुठलं अर्थशास्त्र आहे? हेच तर दुर्दैव आहे. शिवाय ग्रामीण भागात गेल्यास स्वतःच्या पाल्यांसाठी दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नसतात. तेही बरोबर आहे. कुटुंबाचा विचार तर करावाच लागतो. वारी समाधानकारक दिसावी एवढाच यामागचा उद्देश असतो का? हो, दुसरं काय? इथेच मला सगळ्यात जास्त चीड येते. आपण समाजातून नेहमी अशी अपेक्षा करतो की डॉक्टरांनी ग्रामीण भागात जावं, समाजसेवा करावी. पण आपण फक्त डॉक्टरांना दोष देऊन कसं चालेल? बरोबर आहे तुमचं. जर एखादी व्यवस्था 11 महिन्यांच्या कंत्राटी नोकरीवर अवलंबून असेल, जिथे ना आर्थिक स्थैर्य आहे, ना भविष्यातील करिअरची कोणती हमी, तर ती व्यवस्था मुळातच अपयशी होण्यासाठी तयार केली गेली आहे, असं नाही वाटत? नक्कीच वाटतं. कोणीही 27 वर्ष स्वतःच्या आयुष्याची पणाला लावून एवढं कठीण शिक्षण घेऊन अशा 11 महिन्यांच्या अस्थिर कंत्राटी व्यवस्थेत काम का करेल? तुमचं निरीक्षण 100% अचूक आहे. जोपर्यंत वैद्यकीय शिक्षकांची कायमस्वरूपी भरती होत नाही आणि त्यांना बाजाराच्या तुलनेत मिळणाऱ्या लाभांचा गांभीर्याने अभ्यास होत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. सरकारला काय वाटतं यावर? सरकारला वाटतं की आपण पेन्शनचे पैसे वाचवू आणि कंत्राटी कामगारांवर मेडिकल कॉलेजेस चालू. पण हा प्रयोग पूर्णपणे फसलाय. आणि मला वाटतं हे चित्र इथेच संपत नाहीये. नाही, दुर्दैवाने नाही. या चुकीच्या धोरणांमध्ये आणि वेतनाच्या प्रश्नांमध्ये एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक कीड लागलीय, ती म्हणजे भ्रष्टाचाराची. भ्रष्टाचार? म्हणजे कायमस्वरूपी नोकरीत नाही तर ह्या 11 महिन्यांच्या कंत्राटी नोकरीतही भ्रष्टाचार होतं? होय. कायमस्वरूपी शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार किंवा ढपला पाडला जातो हे तर वैद्यकीय वर्तुळात सर्वांनाच माहिती आहे. चांगल्या पोस्टिंगसाठी किंवा बदल्या थांबवण्यासाठी पैसे दिले जातात. हे तर सगळीकडेच ऐकायला मिळतं. पण कंत्राटी नोकरीत काय होतं? आता परिस्थिती इतकी खालावली आहे की केवळ 11 महिन्यांच्या कंत्राटी नियुक्तीच्या आदेशाचं नूतनीकरण करण्यासाठी म्हणजे रिन्युअल ऑर्डर काढण्यासाठी 1 महिन्याचा पगार द्यावा लागतो. 1 महिन्याचा पगार? हो, अशी अत्यंत गंभीर चर्चा सध्या वैद्यकीय वर्तुळात उघडपणे सुरू झाली आहे. याला तिथे लक्ष्मी दर्शनाचा मोह म्हटलं जातं. हे ऐकून मला खरंच धक्का बसलाय. म्हणजे आपण 27 वर्ष शिक्षण घ्यायचं, रात्रंदिवस ड्युटी करायची आणि शेवटी स्वतःची 11 महिन्यांची नोकरी टिकवण्यासाठीच स्वतःचाच 1 महिन्याचा पगार टोल म्हणून भरायचा? दुर्दैवाने हेच सत्य आहे. हा तर उच्च शिक्षित लोकांवर लावलेला बुद्धिमत्ता कर झाला.
वैद्यकीय शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात आपण टोल नाक्यासारखी व्यवस्था तयार केली आहे. तुमची चीड अगदी स्वाभाविक आहे आणि याचं एक अतिशय ज्वलंत आणि दुर्दैवी उदाहरण नुकतंच कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहायला मिळालं. तिथे काय घडलं नेमकं? तिथे एका विभागामध्ये एक अत्यंत अनुभवी शिक्षिका कार्यरत होती. महाविद्यालयाला तिची आणि तिच्या अनुभवाची नितांत गरज होती. अच्छा. पण जेव्हा तिच्या कंत्राटाचा फेरादेश देण्याची वेळ आली ना, तेव्हा प्रशासकीय पातळीवर तिच्याकडे 1 महिन्याचा पगाराची बिदागी मागितली गेली. अरे बापरे. आणि त्या शिक्षिकेने काय केलं मग? सुदैवाने ती एक अतिशय धाडसी तरुणी होती. तिने लाच देण्यास स्पष्ट आणि ठाम नकार दिला. तिने तत्वांशी तडजोड केली नाही आणि त्या नोकरीवर थेट पाणी सोडलं. वा, त्या तरुणीच्या धाडसाचं खरोखर कौतुक करायला हवं. पण यामुळे तिचं नुकसान झालं असेल ना? एका भ्रष्ट सिस्टीमने एका प्रामाणिक डॉक्टरला बाहेरचा रस्ता दाखवला. तात्पुरतं नुकसान नक्कीच झालं, पण इथेच खऱ्या गुणवत्तेचा विजय दिसून येतो. म्हणजे काय झालं पुढे? काही काळानंतर त्याच शिक्षिकेची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत कायमस्वरूपी पदावर आणि तेही पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर निवड झाली. अरे वा, ही तर खूपच सकारात्मक गोष्ट आहे. पण जरी या कथेचा शेवट चांगला असला तरी या घटनेतून आपल्या व्यवस्थेचं एक अतिशय भयावह सत्य समोर येतं. ते कसं काय? केवळ भ्रष्टाचारासाठी 1 महिन्याची बिदागी न दिल्यामुळे एका पात्र आणि अनुभवी व्यक्तीची गुणवत्ता कशी नाकारली जाते हे यातून स्पष्ट दिसतं. अगदी बरोबर. आणि या एका उदाहरणावरून आपण विचार करू शकतो की असे किती गुणवत्तावान शिक्षक या भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळून बाहेर पडत असतील. नक्कीच अनेकांनी हा मार्ग सोडला असेल. ज्या व्यवस्थेने त्यांना सन्मान द्यायला हवा ती व्यवस्था त्यांच्याकडूनच खंडणी मागत आहे. जर आपण गुणवत्तेला भ्रष्टाचाराच्या तराजूत तोलणार असू तर भविष्यात दर्जेदार डॉक्टर घडतीलच कसे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. म्हणजे जे थोडेफार लोक या सिस्टीममध्ये यायला तयार आहेत त्यांनाही लाच द्यावी लागते. जर शिक्षकानेच लाच देऊन नोकरी मिळवली असेल तर तो विद्यार्थ्याला काय नीतिमत्ता शिकवणार? अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण जर या संपूर्ण चर्चेचा आणि आपण वापरलेल्या सर्व स्रोतांचा सारांश काढला तर एक अतिशय स्पष्ट आणि चिंताजनक चित्र उभं राहतं. म्हणजे हे जे राजकीय आणि प्रशासकीय अपयश आहे ते? हो, राजकीय पातळीवर असलेली प्रचंड अनास्था, केवळ निवडणुका जिंकण्यासाठी नव्या इमारतींची घोषणा करणं, कागदोपत्री चालणारा आकड्यांचा खेळ आणि ती प्रतिनियुक्तीची लबाडी. बरोबर. NMCची दिशाभूल करणं, कायमस्वरूपी ऐवजी कंत्राटी भरतीचं चुकीचं धोरण आणि या सगळ्यावर कडी करणारा प्रशासकीय भ्रष्टाचार. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे महाराष्ट्र केवळ पदव्युत्तर शिक्षणाच्या 600 जागाच गमावत नाहीये. तर मग आपण आणखी काय गमावतोय? एकेकाळी संपूर्ण जगात महाराष्ट्राच्या पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाचा जो डंका वाजत होता, जो एक जागतिक दर्जा होता, तो आता वेगाने घसरणीला लागलाय. हे ऐकायला खूप वाईट वाटतं. आपण केवळ काही जागा गमावत नाहीये, तर आपण आपल्या संपूर्ण वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेचा पायाच कमकुवत करत आहोत. एकीकडे एम्स सारख्या संस्था पुढे जात आहेत आणि दुसरीकडे राज्याची शासकीय महाविद्यालय शिक्षकांअभावी व्हेंटिलेटरवर आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर मला सुरुवातीला आपण जे उदाहरण पाहिलं होतं ना, त्या करोडो रुपये खर्चून बांधलेल्या रोबोटिक मशीन्स असलेल्या पण सर्जन नसलेल्या ऑपरेशन थिएटरचं ते पुन्हा डोळ्यांसमोर येत आहे. अगदी तशीच परिस्थिती आहे. आपण केवळ विटा आणि कॉन्क्रीटमध्ये गुंतवणूक करत आहोत, पण त्या इमारतींना चालवणारी माणसंच जर आपण टिकवू शकलो नाही तर त्या निर्जीव भिंतींना काहीच अर्थ उरणार नाही. नक्कीच. धोरणकर्त्यांनी हे समजून घेण्याची वेळ आता आली आहे की वैद्यकीय पायाभूत सुविधा म्हणजे फक्त इमारती नाहीत, तर ती चालवणारे शिक्षक आहेत. या संपूर्ण सखोल चर्चेतून जाताना एक अतिशय अस्वस्थ करणारा प्रश्न माझ्या मनात उभा राहिलाय, जो मला आपल्या सर्व श्रोत्यांसमोर मांडायचा आहे. कोणता प्रश्न? आपण मगाशी पाहिलं की एखादा वैद्यकीय शिक्षक तयार व्हायला 27 वर्षे लागतात. आजच्या घडीला शासकीय महाविद्यालयांमध्ये जे वरिष्ठ प्राध्यापक ही सगळी व्यवस्था कशीबशी सावरून धरून आहेत ते आज ना उद्या निवृत्त होतीलच. हो, ती वेळ तर येणारच आहे. आणि सध्याची ही भ्रष्ट 11 महिन्यांच्या कंत्राटाची आणि अस्थिर व्यवस्था जर नवीन पिढीतील प्रतिभावान डॉक्टरांना अशाच प्रकारे या क्षेत्रापासून दूर लोटत राहिली तर भविष्यात आपल्या पुढच्या पिढीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना वैद्यकीय धडे कोण देणार? हा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. येत्या 10-20 वर्षात आपल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये रुग्णालयांच्या टोलेजंग आणि चकचकीत इमारती तर नक्कीच उभ्या राहतील. तिथे आधुनिक यंत्रही असतील, पण त्या इमारतींमध्ये प्राण फुंकणारे, ती चालवणारे ज्ञान कुठून येणार? बरोबर आहे. ज्या डॉक्टरांच्या हातात आपण आपला जीव सोपवणार आहोत
त्यांना कोणी घडवलेलं असेल? या एका प्रश्नावर आपण सर्वांनीच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अगदी योग्य. आणि याच विचार करायला लावणाऱ्या वास्तवासोबत आपण ही चर्चा इथेच थांबूया, कारण हा प्रश्न फक्त आजच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचा नाही, तर भविष्यात उपचारासाठी रांगेत उभे राहणाऱ्या आपल्या सर्वांच्या आरोग्याचा आहे. नक्कीच. चला तर मग या महत्वाच्या विचारासह आपण आज इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्वाच्या विषयावर अशीच एक सखोल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत विचार करत रहा.